केरळच्या वायनाड जिल्ह्यात ढगफुटीमुळे मुसळधार पाऊस, डोंगराळ भागात पुन्हा भूस्खलन झाल्याची भीती। कुल्लूमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान, गडसाखोऱ्यात ढग फुटले असून पुरामुळे शेतकऱ्यांचं नुकसान। कुल्लूमध्ये ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान, ढगफुटीमुळे सेंज नदीला पूर, 4 घरं वाहून गेली, 2 ते 3 लोक बेपत्ता असल्याची माहिती। लाहोल स्पिती जिल्ह्यात पुरामुळे हाहाकार, अपघातात जखमी झालेल्या एका व्यक्तीला नाल्यावर बांधलेला तात्पुरता पूल ओलांडून जीव वाचवण्यात त्याचा आला। मनालीच्या अंजनी महादेव नाल्यात ढगफुटी, शनाक गावाला जोडणारा रस्ता वाहून गेला। उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस, रुद्रप्रयागमध्ये नद्यांना पूर, 16 फूट उंच भगवान शिवाच्या मूर्तीच्या मानेपर्यंत पाणी। पावसामुळे गौरीकुंड ते केदारनाथ धाम मार्गाची दुरावस्था, केदारनाथ धामला येणाऱ्या भाविकांनी हवामान अंदाजानुसार प्रवासाचे नियोजन करण्याचं पोलीस प्रशासनाचं आवाहन। केदारनाथ महामार्गावर सोनप्रयाग गौरीकुंड दरम्यान मुंकिया टेकडीवरून मातीचा ढिगारा आणि दरड कोसळली, रस्त्यावरून ढिगारा बाजूला करण्याचं काम सुरू। भगवान जगन्नाथ रथयात्रा व्यवस्थित आणि सुरक्षित पार पाडावी यासाठी मॉक ड्रिल, संपूर्ण सैन्य आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती। आता केवळ 72 तासात पीएफ खात्यातून 5 लाख रुपयापर्यंत पैसे काढता येणार, एटीएम आणि यूपीआय द्वारे देखील पैसे काढण्याची सुविधा। यापूर्वी ही मर्यादा पूर्वी 1 लाख रुपये इतकीच होती। 2026 पासून सीबीएसई बोर्डाची 10वीची परीक्षा वर्षातून 2दा होणार, सीबीएसई बोर्डाचा मोठा निर्णय। पुणे मेट्रोच्या विस्तारीकरणासाठी केंद्रीय मंत्रिमंडळातर्फे 3600 कोटींची मंजुरी। ठाण्यातील मोघरपाडा मेट्रो कारशेडला हायकोर्टाचा हिरवा कंदील, मेट्रो हा समाजोपयोगी आणि बहुउद्देशीय प्रकल्प, सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीनं हा लोकोपयोगी प्रकल्प असल्यानं त्याला विरोध करणं योग्य नाही, कोर्टाचं निरीक्षण। मुंब्रा लोकल अपघाताच्या प्राथमिक अहवालाची माहिती समोर, दोन्ही लोकल एकमेकांना घासल्या नसल्याचा निष्कर्ष। मुंब्रा लोकल दुर्घटना प्रकरण, प्राथमिक अंदाजातील माहिती समोर, बॅग घेऊन प्रवासी करणारा एक प्रवासी कसाऱ्यावरून येणाऱ्या लोकलच्या दरवाजात उभा होता, प्रवासी पडला आणि कदाचित याच प्रवाशाचा हात आणि बॅग इतर प्रवाशांना लागल्यानं इतर प्रवासी देखील पडल्याचा अंदाज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।